आणि महत्त्वाची बातमी, अजित पवार आज कोल्हापुरातल्या गडहिंग्लज आणि चंदगडच्या दौऱ्यावरती आहेत। अजित पवार शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ देखील ते करणार आहेत। मंत्री धनंजय मुंडे आणि चंद्रकांत पाटील हे देखील या दौऱ्यात सहभागी आहेत। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, अगदी सकाळपासूनच दौऱ्याला सुरुवात झाली अजित पवारांच्या। नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूरच्या गडहिंग्लज आणि चंदगड दौऱ्यावर आहेत। चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन आणि शुभारंभ कामांचा त्यांच्या उपस्थितीत होणार आहे। सुरगेश्वर मठातून या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। 2 जाहीर सभा देखील अजित पवार यांच्या होणार आहेत आणि त्यामुळे मतदारसंघात जवळपास दुपारी 3 वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम अजित पवार यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एक प्रकारे सीमा भागात आज अजित पवार आहेत असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे सीमा भागावर देखील ते काही या सगळ्या सभांदरम्यान भाष्य करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि असं असतानाच आज अजित पवार या सगळ्या दौऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपण बघतोय जल्लोषी स्वागत नूलमध्ये त्यांचं करण्यात आलेलं आहे। सुरगेश्वर मठामध्ये सध्या अजित पवार गेलेले आहेत, दर्शन ते घेत आहेत आणि त्यानंतर त्यांचा जाहीर सभा आणि शेतकरी मेळावा देखील होणार आहे। नक्कीच, आणि आपण ही थेट दृश्यही बघतोय कशा पद्धतीने मठात जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आज अगदी सकाळपासूनच त्यांचा जोरदार असा हा दौरा आपण पाहिलेला आहे। कारण चंदगडमध्ये मोठ्या संख्येनं समर्थक हे त्यांच्या बाजूने आहेतच आणि आमदार राजेश पाटील हे देखील त्यांच्या सोबत होतेच। जेव्हा मठात ते पोहोचले त्यावेळेला पूजा करत असतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय आणि ही थेट दृश्य आपल्याला बघायला मिळतात जिथे सध्या अजित पवार पोहोचलेले आहेत।